नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं राशीला व्लॉगमध्ये। आपण आज ना गव्हाचा चीक कसा करायचा आणि तो वाळवून वर्षभरासाठी स्टोर कसा करून ठेवायचा, म्हणजे वर्षभर आपल्याला चीक खाता येईल। त्यासाठी बघा मी 3 किलो हे नवीन गहू आहे मळ्यातले आणलेले, ते 3 किलो गहू भिजत ठेवले। याचा चीक काढून उन्हामध्ये वाळवून आणि वर्षभरासाठी स्टोर करून ठेवायचा। तो मी तुम्हाला कसा करायचा ते दाखवते। आता हे गहू गुरुवारी भिजत ठेवलेत आणि आज रविवार आहे, तर आज हे मिक्सरमध्येच दळून घेणार आहे मी। हे बघा गहू असा छान भिजलाय बघायचा, हे बघा त्याचा चीक निघतो असा। तर आता हे गहू स्वच्छ धुवून घेते आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आता गहू मी स्वच्छ धुवून घेतले, भिजवलेले गहू। आता हे मिक्सरमध्ये थोडं थोडं टाकून बारीक करून घेते। इथे टोपामध्ये पाणी घेतलं, हे टोपात पाणी घेतलं, याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून याच्यात टाकणार। हे मिक्सरचं भांडं घेतलं, याच्यामध्ये थोडं थोडं करून सर्व टाकणार, थोडं पाणी टाकून दळणार आणि याच्यामध्ये टोपामध्ये ओतणार। हे बघा एवढं घेतलं, हे बघा मिक्सरमध्ये असं बारीक करून घेतलं असं। आता या टोपामध्ये पाणी ठेवलंय, याच्यामध्ये टाकून देणार असं, म्हणजे आपलं चीक निघेल चांगलं। परत आता याच्यामध्ये घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू, असं करून सर्व गहू दळून घेते मी। दळले बघा, परत अशा प्रकारे सर्व गहू दळून घेते मी आणि झाले बघा सगळं पिळून झाले। आता गाळायचं, आता ते हे बघा तर सर्व हे असं पिळून घेते। आणि याच्यामध्ये कोंडा काढून घेते। दोन पाण्याने धुवून घ्यायचं, हा कोंडा पण यातल्या पण गहू सगळे काढून घ्यायचे। असे 2 टोकरीमध्ये केले, टोपामध्ये टोकरीमध्ये पाणी टाकून घ्यायचं थोडं धुण्याचं। आता स्टीलचा डबा घेतलाय, आता याला कपडा बांधून घेते आणि याच्यामध्ये चीक गाळून घेते। डब्याला थोडं तेलाचा हात लावून घेते, चीक खाली एकदम असा चिटकून बसायला नको म्हणून तेल लावून घेतलंय त्याला। आता याला कपडा बांधून घेते। आणि दोरीने बांधून घेते, मध्येच नको निघायला म्हणून। याच्यात ना चीक गाळून घेते। हा बघा हा चीक आहे ना, त्याच्यामध्ये गाळून घेते। चाळणीने गाळून घेतलेलं एकदम, आता कपड्याने गाळून घेते। अशा प्रकारे सर्व चीक गाळून घेते। नोकरी करणाऱ्या स्त्रिया, बिझनेस करणाऱ्या, ज्या बाहेर काम करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्या अशा 3 किलोच्या कुरड्या घरच्या घरी मिक्सरमध्ये दळून करू शकतात। झालं बघा सगळं चीक गाळून। आता हा कपड्याने गाळून घेतलं सर्व पूर्ण। आता उद्या याच्यावरचं पाणी काढून घ्यायचं सकाळी। हे बघा काल चीक हे करून ठेवलंय ना, गाळून ठेवलंय ना,
त्याचं पाणी काढून घेते. आता आपल्याला हा वाळत टाकायचं आहे, त्यामुळे याचं पाणी काढून घेते. चीक फोडून घ्यायचं आहे आज. आता पाणी सर्व काढून घेते. वरचं सगळं पाणी काढून घ्यायचं. असं काहीच पाणी ठेवायचं नाही वरती. काढलंय बघा सगळं चिकातलं पाणी. आता हा चिक आहे ना फोडून घ्यायचा चांगला हाताने. असं हा घट्ट चिक आहे असं. आता हा असाच उन्हामध्ये 2 दिवस कडक उन्हात वाळवून घ्यायचा, चांगला सुकायला ठेवायचा. आणि पावसाळ्यात हिवाळ्यात जेव्हा हवं तेव्हा आपण बनवून खाऊ शकतो. हे आता मोठी परात घेतली, त्या परातीमध्ये असा चीक वाळत ठेवायचा. आता याच्यात 2 परातीमध्ये ठेवते. आता वरती टेरेसमध्ये नेऊन ठेवते. आता हे दोन्ही प्लेट अशा उन्हामध्ये ठेवलंय वाळत. आता हा 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवायचं. ओला चिक शिजवलेला नाही. हे बघा चिक वाळलाय सगळं. आता 2 दिवस कडकडीत उन्हात ठेवलं होतं. आता असं काढून घ्यायचं. दोन्ही प्लेट मधला वाळलाय बघा. हे बघा असं झालं आता वाळून तो. आता हा मिक्सरमध्ये ना बारीक करून घेते. मिक्सरचं पॉट घेतलं, यामध्ये मावेल तेवढं टाकायचं आणि याची बारीक हे करून पावडर करून घ्यायची. बारीक पावडर करून झाल्या. आता हे चाळणीने गाळून घेते. उरलेले याच्यात टाकलं परत बारीक करायला. आता हे परत टाकलं याच्यामध्ये बारीक करून झाले पावडर करून. हे पण चाळून घेते, सगळं करून ठेवते त्या डब्यामध्ये बघा. आणि फ्रीजरमध्ये ठेवायचं, वर्षभर टिकतो हा. कुरडईच्या गव्हाचं प्रीमिक्स रेडी आहे आपलं. असंच आपण हे बनवून कसं करायचं, आता कसं बनवायचं चिक ते पण दाखवते मी तुम्हाला थोडंसं करून. झाकण लावून ठेवायचं, फ्रीजरमध्ये ठेवायचा हा डबा असा. हवं तेव्हा आपण करून खायचं. आता बघा हा चिक भिजत ठेवला इथे. एवढं वाटीभर चिक तुम्हाला करून दाखवते कसं म्हणजे. आता हे वाटीभर एवढं चिक मोजून घ्यायचं असं. आणि याच्यामध्ये टाकायचा. आणि ह्याच वाटीने 1 वाटी पाणी याच्यात टाकायचं. 1 वाटी पाणी याच्यामध्ये टाकायचं, भिजत ठेवायचं असा 15 मिनिटं. आणि 1 वाटी पाणी उकळायला ठेवायचं. 1 वाटी पाणी उकळत ठेवते. हा चिक इथे भिजायला ठेवला. गॅसवरती टोप ठेवलाय. त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं. आणि ज्या वाटीने आपण चिक घेतला ना त्या वाटीतलं 1 वाटी पाणी टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. चिक भिजत ठेवला ना हा असा हलवून घ्यायचा चांगला.
आता इकडे पाण्याला उकळी आली तर हे असं चीक टाकून हलवून घ्यायचं. आता हलवून असं घट्ट होईल. असं हवा तेव्हा बनवून खायचं. असं चीक असं आपण बनवून ठेवला तर पावसाळ्यात हिवाळ्यात शिजल्या येतात. 5 मिनिटं झाकण ठेवतो त्याच्यावरती. आता हा चीक आहे ना आपले सांधेदुखी कंबरदुखीवरती खूप गुणकारी आहे. त्यामुळे आम्ही ना माझी आजी आम्हाला असं करून द्यायची. त्यामुळे आम्हाला ती सवय ती चीक खाण्याची. अशी घ्यायचं आणि असं हे करायचं, दाबून द्यायचं. 5 मिनिटं शिजू द्यायचं. झाकण ठेवते याच्यावरती. झाकण ठेवते. झाले 5 मिनिटं बघा. झाला एकदम चीक पांढरा शुभ्र एकदम असं झालाय. हा चीक आहे ना सांधेदुखीवरती खूप गुणकारी आहे. त्यामुळे ना आमची आजी आम्हाला याच्यामध्ये दूध साखर टाकून द्यायची खायला की खा खा म्हणून असं लहानपणी. त्यामुळे आम्हाला ती सवय चीक खायची. सर्व करून दाखवते. शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि पौष्टिक आहे हा चीक. मस्त झालंय की नाही बघा. आता कोणत्याही सीझन मध्ये आपण बनवून खाऊ शकतो. असं प्रीमिक्स बनवून ठेवलं ना कुरडईचं चिकाचं तर बघा झालाय चीक आपलं रेडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो. आणि चीक कसा झाला मला कमेंटद्वारे सांगा. हे गव्हाचं प्रीमिक्स आहे, गव्हाच्या कुरडईचं चिकाचं. थँक्यू.